मुंबईतल्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणात एक मोठी अपडेट हाती आली आहे। या दुर्घटनेत 11 वर्षांच्या विहान श्रीवास्तवचा धक्कादायक मृत्यू झाला होता आणि या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या चौकशी समितीचा अहवाल आता जाहीर करण्यात आला आहे। चेंबूरमधल्या या वृक्ष दुर्घटनेला कंत्राटदार जबाबदार असल्याचं त्या चौकशी समितीच्या अहवालात म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणात कंत्राटदाराला 5 लाख रुपयांच्या आणि सल्लागाराला 2 लाख रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे। या प्रकरणात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणानंतर झाडांच्या सुरक्षेसाठी मुंबईत नव्या SOP लागू होणार आहे। आणि चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी अहवालात नेमकं काय म्हटलं आपण पाहूया ग्राफिक्समधून। मुख्य निष्कर्ष, झाड पडण्यामागे एकच कारण नाही। मुसळधार पाऊस, वाऱ्याच्या वेगासह इतर नैसर्गिक घटकांचाही परिणाम, ज्याच्यामुळे झाड कोसळलं असं म्हटलंय। उद्यान विभाग सकृत दर्शनी दोष नाही। रस्ते विभाग सकृत दर्शनी दोष नाही। कारवाई कुणावर? कंत्राटदार गवार कन्स्ट्रक्शन्स यांना 5 लाख रुपयाच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे। सल्लागार माहिमतुरा कन्सल्टंट यांना 2 लाख रुपये दंडाची शिफारस करण्यात आली आहे। समितीचं निरीक्षण काय आहे तर उद्यान विभागाने आधीच रस्ते विभागाला इशारा दिला होता। कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नाही। केवळ कंत्राटदाराला संपूर्ण दोषी ठरवणं योग्य नाही असंही समितीचं निरीक्षण आहे। पुढे काय तर झाडांसाठी स्वतंत्र SOP, वृक्ष तज्ञांची नियुक्ती करण्यात येईल। झाडांभोवती अतिरिक्त काँक्रिटीकरण टाळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची शिफारस, प्रत्येक प्रकल्पात झाडांचं संरक्षण हा निविदेचाच एक भाग असावा। झाडांच्या देखभालीसाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब व्हावा। संयुक्त पाहणी आणि नियमित सुरक्षा ऑडिट हे बंधनकारक करण्यात आले।